आपण पाहतो अनेकदा असे वाद उफाळून येतात की मूर्तीमध्ये देव आहे की नाही, आणि यावरतीच माणसं विनाकारण तू मैमै करत राहतात. एकदा काय झालं बघा, एक वडारी असतो की जो ते मूर्ती घडवणारा त्याला आपण वडारी म्हणतो. दगडाचा देव त्याला वडीराचं भेव, असा तो वडारी असतो. आणि एक दिवस एका ठिकाणी खूप गर्दी झालेली असते, म्हणून तो म्हणतो आपण पण बघावं तिथं काय आहे. म्हणून तो उठतो आणि त्या गर्दीमध्ये नंबरमध्ये सामील होतो. आणि आत गेल्यावरती तो बघतो, त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. कारण तिथं विठ्ठलाची मूर्ती, मंदिर विठ्ठलाचं असतं, आणि आतमध्ये जी मूर्ती असते विठ्ठलाची ती त्या वडाऱ्याने घडवलेली असते. आणि तो वडारी जसा विठ्ठल बघतो तसा विठ्ठल पण घाबरतो. त्याला वाटतं आता हा काही क्षणी हातोडा घेऊन आला का काय, काही काही राहिलेलं काम करायला. तो त्याच्याकडं बघून हसतो वडारी आणि देवाला म्हणतो, देवा, तुला सगळे इथं देव मानतायत, मी तुझी मूर्ती घडवताना त्याच्यावरती कधी कधी झोपलो, तुला इतका हाणला, त्या क्षणीनं मारला, तोडला. कधी कधी मी इतकं धुणंसुद्धा धुतलं असेल माझ्या बायकोनं त्या चिपवरती. आणि इतकं म्हणजे आता माणसाला काय माहीत नसतं कुठली गोष्ट. मग तो म्हणतो इथंच पोरं बाळ खेळायची, आम्ही सगळे आज झोपायचो आणि तू असंच पावसात उन्हात बाहेर पडलेला असायचा. आज तुझी एवढी मिजाज का वाढली बाबा, आणि मला तर विश्वास बसत नाही, मी काही तुझ्या पाया पडणारच नाही. आणि मग तो ज्यांनी काम दिलेलं असतं मंदिराचं त्या तुकाराम महाराजांच्याकडं तो वाडेरी जातो आणि म्हणतो, बुवा. आता तुकाराम महाराजांना पूर्वी बुवा म्हणायचे, महाराज नंतर म्हणायला लागले. आता 2-3 मोडकी तोडकी कीर्तनं झाली की लगेच महाराज होतात. तो विषय आता परत येणार आहे. मग तो म्हणतो, बुवा, तुम्ही मला हे काम दिलं मूर्तीचं, आणि ही मूर्ती मी बनवली आणि येड्यासारखी मी ह्याच्यावर झोपलो, खेळलो, पोरं माझी इकडं तिकडं सगळं, आणि त्याच्यात सगळं पाया पडतात, हे काय भानगड आहे. त्यावेळेला मग तुकाराम महाराजांनी इतकं छान उत्तर दिलं. तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबा, ज्यावेळेला तू ती मूर्ती घडवली त्यावेळेला त्याच्यामध्ये भाव प्रकट झाला नव्हता. आज ही मूर्ती मंदिरामध्ये आलेली आहे, तिच्यामध्ये भाव प्रकट झालेला आहे, म्हणून सगळे नतमस्तक होत आहेत. म्हणजे भाव अंतरीचे हळवे, जसे आपण बघतो किती छान वाटतं आपल्याला ते ऐकताना. भाव माणसाचा जागृत होणं गरजेचं आहे, आणि भाव जागृत झाल्यावरती दगडात पण आपल्याला देव दिसतो. नाहीतर आपण नुसतंच वाद घालण्यात काही अर्थ नाही, इथं देव आहे की नाही, तिथं हा भाव हाच आपला देव आहे. आणि मग मूर्तीत सुद्धा देव निर्माण होऊ शकतो, किंवा त्या मूर्तीमध्ये